नमस्कार. आज मी भाजणीची चकली बनवणार आहे. ती बनवण्यासाठी मी इथे मॉम मेड द टेस्ट ऑफ होम यांचं मी चकली भाजणी पीठ घेतलेलं आहे. जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घ्यायचं आणि ते उकळायला ठेवायचं. पाण्याला उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये 40 ml तेल घातलेलं आहे आणि चकली भाजणीचं पीठ याच्यामध्ये घातलं, मिक्स केलं आणि झाकण ठेवलं. 20 मिनिटांनंतर मी हे परातीत काढून घेतलं आणि हे छान असं मळून घेतलं. या पिठामध्ये मीठ, मिरची, हळद, ओवा, तीळ सगळं घातलेलं आहे. वरून काहीही घालायची गरज नाहीये. आणि मग चकलीच्या साच्याला आतून तेल लावला आणि यामध्ये पीठ घातलं आणि चकल्या पाडून घेतल्या आणि चकली अशी कलथ्याच्या साह्याने मी तेलामध्ये सोडली. तर मीडियम गॅसवर ह्या चकल्या सगळ्या तळून घ्यायच्यात आणि आता वेळ आलेली आहे चकली कुरकुरीत झाली आहे की नाही ते पाहायची. तर चला आता ते बघूया.